आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सातारा तालुका पोलिसांचा ड्रग्ज तस्करावर सर्जिकल स्ट्राईक. 9 लाखाच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ जप्त. सातारा तालुका पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शेंद्रे गावाच्या हद्दीत करण्यात आलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजू शिकरे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की शेंद्रे गावच्या हद्दीत एका 4 चाकी वाहनातून 2 इसम बेकायदेशीररित्या ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी तात्काळ डीबी पथकाला कारवाईसाठी सज्ज केले. 7 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शेंद्रे ते बोगदा जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावून टोयोटा इटिओस कार क्रमांक MH47A1619 अडवली. कारमधील संशयिताकडे चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि गाडीची तपासणी करण्यास मज्जाव केला. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर तहसीलदार, फॉरेन्सिक टीम आणि पंचांच्या उपस्थितीत गाडीची कसून झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये पोलिसांना 4,80,000 रुपये किमतीचे ब्राउनिश हेरोईन हे अंमली पदार्थ, 20,000 रुपयाचे 2 मोबाईल आणि 4 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व माल हस्तगत केला असून संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव करत आहेत. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे.